नमस्कार, स्वागत तुमचा ऑनलाईन क्लासरूम या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवरती। आज आपण पाहणार आहोत निबंध लेखन। विषय आहे मोबाईल शाप की वरदान। चला तर निबंध लेखनाला सुरुवात करूया। आजच्या काळात सर्व क्षेत्रातील तंत्रज्ञान फारच विकसित झालेले आहे। मोबाईलचे तंत्रज्ञान तर इतके वाढले आहे की ती एक मोठी क्रांतीच झालेली जाणवते। आज प्रत्येकाच्या हाती मोबाईल आलेला आहे। घराघरातील प्रत्येक व्यक्तीजवळ पाहावयास मिळत आहे। त्यातही मोबाईलचे विलक्षण असे विविध प्रकार आलेले आहेत। घरातल्या फोनची जागा या मोबाईलने केव्हाच घेतली आहे। अशा या मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे कधीकधी मोबाईल नकोसा वाटू लागतो। त्यातूनच प्रश्न निर्माण होतो, मोबाईल शाप की वरदान। ज्यावेळी एखादे नवीन तंत्रज्ञान निर्माण होते तेव्हा ती मानवी सुखसोयी या दृष्टीनेच उदयास येते। मानवाचे कल्याण साधणे हाच एकमेव हेतू या तंत्रज्ञानामागे असतो। मोबाईलसुद्धा एक विकसित स्वरूपाचे तंत्रज्ञान आहे। ते शाप कसे असेल? ते तर एक फार मोठे वरदानच आहे। फक्त मोबाईलचा नको तितका आणि नको तसा अतिरिक्त वापर केला जातो। त्यावेळी हा मोबाईल शापच वाटू लागतो। मग तो दुसऱ्याचा असो किंवा आपलाच असो। आपल्याच मोबाईलवर येणारे ते कॉल्स, ते SMS रात्री अपरात्री केव्हाही येतात। अक्षरशः त्याचा वैताग येऊ लागतो। अर्थात स्विच ऑफने त्याचा बंदोबस्त होऊ शकतो, परंतु हे प्रत्येक वेळी स्विच ऑफ चालत नाही किंवा कधीकधी स्विच ऑफ करणेच राहून जाते। हे झाले आपल्या मोबाईलचे। दुसऱ्यांचे मोबाईलचे सांगायचे झाले तर कसलेही भान न राखता तासनतास मोबाईलवर गप्पा गोष्टी करणारे अनेक लोक आपल्याला दिसतात। अशावेळी स्वतःच्या व इतरांच्याही आरोग्यावर होणारा परिणाम, होणारे प्रदूषण हे सारे अटळच असते। पण लक्षात कोण घेते? कळते पण वळत नाही। तीच गत मोबाईलच्या वापराची असते। तसे पाहिले तर पूर्वीच्या सारखी मोबाईल ही चैनीची वस्तू राहिलीच नाही। मोबाईल हा आजच्या काळातील प्रत्येकाच्या जीवनातील एक अविभाज्य घटकच बनला आहे। एक अत्यावश्यक घटक। युवा वर्ग, महिला वर्ग यांच्याकडे मोबाईल सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यावश्यकच असतो। कोणतीही अप्रिय घटना, प्रसंग, अपघात घडल्यास घरच्या मंडळींशी संपर्क साधता यावा या दृष्टीने मोबाईलसारखे दुसरे जलद व प्रभावी साधन नाही। एका क्षणात एकमेकांशी संपर्क साधून व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य तो निर्णय त्वरित घेता येतो। त्यावेळी मोबाईल वरदानच नाही असे कोण म्हणेल? वेळ, पैसा, श्रम वाचविण्यासाठी व त्याचा अन्य चांगल्या कामासाठी वापर करता येऊ शकतो। जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत अगदी कुठेही मोबाईलच्या माध्यमातून आपण पोहोचू शकतो। आज तर असे काही मोबाईल तंत्रज्ञान विकसित केले आहे की मोबाईल हँडसेटच्या त्या छोट्या स्क्रीनवर आपण संवाद साधलेल्या व्यक्तीला प्रत्यक्ष पाहू शकतो। केवढीही मोबाईल क्रांती झाली आहे बरं। एखाद्या दूरदेशीच्या दूर ठिकाणाची इत्थंभूत माहिती मोबाईलवरून घेऊ शकतो। मोबाईलद्वारे एखाद्या ठिकाणचे हवामान, तापमान आपण समजू शकतो। आवडते संगीत ऐकू शकतो। मोबाईलवरच कॅमेराची सोय असल्यामुळे कुठेही अगदी कसलेही निसर्गाचे वा सभा संमेलनाचे फोटो काढता येतात। इतके सारे फायदे पाहिल्यावर मोबाईल वरदान नाही असे कोण म्हणेल? पण त्याचा वापर मात्र योग्य तऱ्हेनेच केला गेला पाहिजे, हेही तितकेच सत्य आहे। मोबाईलचा नको तितका व नको तसा अतिरिक्त वापर करणे सर्वार्थाने चूक आहे। मोबाईलचा तसा वापर करणे हे नुसते अयोग्यच नव्हे तर कित्येकदा ते घातकच आहे। कित्येकदा मोटरमॅन किंवा मोटरसायकलस्वार आपले वाहन चालविताना खुशाल मोबाईलवर बोलत असतो। त्यामुळे अपघाताची दाट शक्यता असते। तरीही हे सारे घडतच आहे। नियम धाब्यावर बसवून कायद्याचे उल्लंघन करून वाटेल तिथे मोबाईलचा वापर केलेला दिसतो। हे प्रकार सर्रास दिसून येत आहेत। परवाच मी एका चक्क
एका पोलीस कर्मचाऱ्याला बाईक चालवत असताना फोनवर बोलताना पाहिले आहे. त्यावेळी मी त्याला हटकण्याचा प्रयत्नही करेन, पण तो वेगाने गाडी चालवत होता आणि मी एका पादचारी सडक पार अशा अवस्थेत होतो. सांगायचे तात्पर्य इतकेच की असा हा मोबाईलचा वापर टाळता आला पाहिजे. मोबाईलवरचा SMS प्रकार तर कितीतरी गुन्ह्यांना निमंत्रण देणारा असतो. कधीकधी तर पोलीस स्टेशनचे खेटेही घालावे लागतात. हे सारे प्रकार असतात मोबाईल धारकाचे. मोबाईलवरून सारखे फोन करत राहणे. एखाद्या कार्यक्रमानिमित्त एकत्र येणार असू तर त्यासाठी कमीत कमी 5 ते 7 फोन्स तर आवश्यक होत असतातच. खरं तर मोबाईल नसतानाही भेटीगाठीचे प्लॅनिंग अगदी पद्धतशीरपणे होत असे. मोबाईलमुळे अधिक कार्यक्षम होतो हेही खरेच. कित्येकदा मोबाईलचा खूप त्रासही होतो. वाटेल त्या ठिकाणी मोबाईलवरून मोठमोठ्याने बोलले जात असते. सभा संस्थांनीही मोबाईल चालूच ठेवले जातात. कधीकधी तर मोबाईलवरून इतक्या मोठ्या आवाजात बोलतात की बोलणाऱ्याला सांगावेसे वाटते, अरे बाबा आणखीन जरा आवाज वाढवलास तर मोबाईल न वापरताही तुझे नुसते बोलणेही त्याला ऐकू जाईल. मोबाईल सगळीकडेच असतो, पण त्याचा दुरुपयोग होणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. मोबाईलवरचा कॅमेराही कधीकधी कुरापत काढणारा, गुन्ह्यात भर टाकणारा ठरतो. मिस कॉल हाही त्यातलाच एक प्रकार. याशिवाय मोबाईलचा अतिरिक्त वापर हा अनेक शारीरिक व्याधींना निमंत्रण देणारा असतो. मेंदू, किडनी, हृदय इत्यादी अवयवांवरही मोबाईल फार मोठा परिणाम करू शकतो. एकूणच काय तर मोबाईलचा योग्य वापर केला तर मोबाईल वरदानच नाही तर शाप आहे. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मोबाईल शाप की वरदान हा निबंध पुरेपूर समजला असेल. असा शैक्षणिक व्हिडिओंकरता ऑनलाईन क्लासरूम यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओसह. धन्यवाद.